ती हलसीनाथ मंदिर अप्पाचीवाडी कुठली भावानो. हलसीनाथ मंदिर अप्पाचीवाडी इथे मी पोहोचलो होतो. कोल्हापूरपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. तर भावानो आपण काही ना काही एक्सप्लोर करत असतो. तर पहिल्यांदा हलसीनाथांचं दर्शन घेतलं. नाथांचं दर्शन घेतलं, एकदम मन प्रसन्न झालं, एकदम मनाला भारी वाटलं हो. आणि हलसीनाथांचं दर्शन घेतलं. तर भावानो इथं दरवर्षी यात्रा होते आणि यात्रेला भाकणूक होत्या हो. तर नाथांची भाकणूक खरी होत्या, यात काही विषयच नाही. तर हलसीनाथ महाराज एवढे थोर आहेत. तर भक्तांनी नवस झाल्यावर ते वाहिलेले कळस आहेत. तर भावानो हे कळस हलसीनाथांच्या दरबारात आहेत. एखाद्या भक्ताचा नवस पूर्ण झाला की तो भक्त एक कळस अर्पण करतो. तर भावानो नाथांचा पूर्ण दरबार बघितला आणि नाथांनी दरबारला एकदम मन प्रसन्न झालं. इथे थोड्या वेळ बसलो. इथं थोड्या वेळ बसून हलसीनाथांचं इथं खालीच जवळ एक वाडा मंदिर आहे. तर आम्ही आता जाणार होतो वाडा मंदिरला आणि आता आम्ही निघालो वाडा मंदिराच्या दिशेने. तर भावानो इथनं हलसीनाथाच्या समोर इकडनं खाली गेल्या वाडा मंदिराकडे अशी बाण केलेलं आहे. तर आम्ही जात होतो वाडा मंदिराकडे. भावानो हलसीनाथांच्या भूमीत एकदम भारी जातो. अहो कोरोना काळात बी हे मंदिर बंद नव्हतं, त्यामुळे मंदिराचा काय विषय नाही. आणि नाथांची कृपा एवढी थोर आहे गावावर. तर भावानो भक्ती करावी तर हलसीनाथांची. तर आम्ही अशा रीतीने पोचतो होतो हलसीनाथ मंदिर अप्पाचीवाडी येथील हलसीनाथांच्या वाड्यात. तर हे वाडा मंदिर आहे. भावानो वाडा मंदिरात आम्ही पोचलो. तर भावानो आम्ही पोचतो वाडा मंदिरात. वाडा मंदिरात पोचल्यावर पहिल्यांदा आम्ही दर्शन घेतलं नाथांचं. तर भावानो इथं अशा 3 मूर्ती आहेत आणि या 3 मूर्त्यांचं आम्ही दर्शन घेतलं. तर भावानो दर्शन घेतलं आणि आम्ही निघाला होता नाथांची घोडी बघायला. तर इथे खालीच नाथांची घोडी आहेत. हलसीनाथांची घोडी आम्ही बघितली. तर हलसीनाथांची घोडी बघून झाल्यावर इथं नाथांचे फोटो वगैरे आहेत. तर ते बघितलं आणि आम्ही निघालो होता घुमट मंदिराकडे. तर भावानं इथनं आम्ही वाडा मंदिरातून बाहेर निघालो आणि बाहेर लगेचच निघून आम्ही चाललो घुमट मंदिराकडे. तर इथून सरळ आम्ही मेन मंदिराकडे आलो आणि मेन मंदिरापासून सरळ इथं खाली इकडं वरती जायचं आहे. तर वरती जायला असं रोड आहे आणि आम्ही पोचलो होतो घुमट मंदिराकडे. तर आम्ही पोचलो होतो हलसीनाथांच्या घुमट मंदिराकडे. तर इथंच गाडी लावली आम्ही आणि गाडी लावून झाल्यावर आम्ही मंदिर बघत होतो. तर आम्ही चाललो आता आत आपल्या हलसीनाथांची समाधी बघाय. तरी हलसीनाथांची समाधी स्थळ आहे. तर या मंदिराची रचना एकदम म्हणजे मुस्लिम मंदिर असते तशी केलेली आहे. तर आम्ही मंदिरात आल्यावर हलसीनाथांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यावर मन एकदम प्रसन्न झाले. तर भावानो एकदम गार वाटायला इथं आणि समाधी स्थळाचे दर्शन घेतले. तिथून आम्ही गोल फिरत गेलो. तर भावानो ह्या मंदिराची रचना अशी केलेली आहे. याच्या मागचं कारण म्हणजे कसं आहे, पूर्वी मुसलमान परकीय शत्रूंचे आक्रमण व्हायचे व ती देवांच्या मूर्त्या उचलून घेऊन जायची, तेवढं फोडायची, नष्ट करायची. त्यामुळं या मंदिराची रचना अशी घुमटासारखी केली आहे. तर भावानो या सुरक्षिततेच्या कारणावरून या मंदिराची रचना अशी केलेली आहे आणि हे मंदिर आता असंच आहे. तर बोला हलसीनाथाच्या नावानं चांगलं. तर अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जगात भारी आम्ही कोल्हापुरी.